हा जो एक नाही हा लीफ ब्लॉच आहे, लीफ ब्लॉच म्हणते नाही टॅप्टोना बॅक्टोरस नावाची गोष्ट आता ती यायला लागली. तुम्ही करपाच म्हणता शास्त्रीय भाषेत लीफ ब्लॉच म्हणजे महाराष्ट्र सांगितलं लीफ स्पॉट. सुरुवातीला इंडोफिल किंवा डायथेरिक M45 लक्षात घ्या, एकानंतर घ्या. त्याच्यानंतर कार्बेंडाझिम कागद घ्या, कागद घ्या. व्हिडिओ चालू आहे का? सकाळपासून चालू आहे. इंडोफिल M45 सुरुवातीला, त्याच्यानंतर शक्यच झालं कार्बेंडाझिम, त्याच्यानंतर COC, त्याच्यानंतर कवच, त्याच्यानंतर 1% बोर्डो. त्याच्यात कुठलाही सिक्वेन्स तोडायचा नाही आणि लास्ट त्याच्यात नाही वाटलं तर आपल्याला कुणी दुकानदारांनी सांगितलं की टिल्ली घेऊन जा तर शक्यतो घ्यायचं नाही. त्याच्यामध्ये सगळे प्रयोग मी घेतले, सगळी गोष्टी अशी वापरायची, थोडी काळजी घ्या त्याच्यामध्ये. बाकी कुठलेही आपण वापरायचं पूर्ण गोष्टी नसेल सगळी गोष्टी अशी कसं आहे त्याच्यापैकी सुरुवात सिक्वेन्स जो आहे तसं आहे. लहान लहान स्पॉट ठीक आहे, तर स्पॉट वाढलेले असले आपण दुर्लक्ष झाले त्याच्यावर कार्बेंडाझिम जर जास्त मोठी गेले पण त्याच्यामध्ये आपल्याला मग कवच घ्या. त्याच्या पुढे गेले आपण इकडे बोर्ड घ्या. स्टेज कळती ना आपल्याला स्पॉट आहेत, लहान आहेत, 10 स्पॉट आहेत, 15 स्पॉट आहेत, अर्ध पान करत जाईल. आणि जास्त पानं वाढली असली खालची तर थोडीशी पानं खालची काढून शिक असेल काढणं, पान काढायची जाळून टाकायची, पान ठेवायची नाही. तो वाऱ्याने पण बसत खालची पण जास्त कसं हवेत आर्द्रता वाढली नाही, हवेत आर्द्रता वाढली की आपल्याला म्हणजे पान अटॅक जास्त करते. कोरोनासारखा तसंच प्रकार समजायचं. त्याला काय म्हणता करपाच म्हणूया आपण. हा लहान टिक्क्याचा करपा, दुसरा तो मोठा टिक्क्याचा करपा. हा सिक्वेन्स ठेवा. पाण्याचं व्यवस्थापन जास्तीत जास्त पाणी कसं काढून देते मिक्सर तुमच्या याच्यावर. अजून काय सांगा आपली शिजवणं कसं झालं, वाळवणं कसं झालं, पॉलिश करणं